नमस्कार मित्रांनो, मी बी. आर. शिंदे. तुम्ही डिजिटल सुकृत यूट्यूब चॅनल बघत आहात. आज आपण Google Geminiच्या माध्यमातून फोटो कसे एडिट करतात ते पाहणार आहोत. प्रॉम्प्ट कसे क्रिएट करतात, प्रॉम्प्ट कुठून क्रिएट करतात याचं कन्फ्युजन बऱ्याच जणांना असतं. तर Google Geminiचा यूज करूनच आपण आज प्रॉम्प्ट पण क्रिएट करणार आणि फोटो पण एडिट करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या ब्राउझरवर जायचं आहे. ब्राउझरवर गेल्यानंतर Gemini असं टाइप करायचं आहे. ओके. टाइप करून एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यावर जी वेबसाईट येते तुमची gemini.google.com ती वेबसाईट ओपन करून घ्यायची. ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला स्क्रीन दिसेल. ही सेम प्रोसेस तुम्ही मोबाईल ॲप द्वारे पण करू शकता. Play Storeवरून Google Geminiचं ॲप इन्स्टॉल करून घ्या. ओपन करा. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. ओके. जे स्टेप्स मी इथे सांगत आहे, आता मी सध्या लॅपटॉपवरून करतोय. जे स्टेप्स मी इथे सांगत आहे, तेच स्टेप्स तुम्हाला सेम तुमच्या मोबाईल ॲपवर देखील फॉलो करायचे आहेत. तर ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला मी कशा प्रकारचे फोटो तुम्ही एडिट करू शकता ते इकडे दाखवतो. हे पहा. अशा प्रकारचे फोटो तुम्ही पण एडिट करू शकता. हे काही फोटो मी एडिट केलेले आहेत Geminiचा यूज करून. ओके. हे काही फोटोज आहेत आणि ही ओरिजिनल इमेज आहे. ओके. आणि ही इमेज यूज करून Google Geminiचा यूज करून मी असे फोटोज क्रिएट केलेले आहेत. आणि याला मी ही रेफरन्स इमेज दिली होती. ओके. Google Geminiला ती ॲज अ रेफरन्स इमेज मी दिली होती. ओके. आणि माझी जी काही इमेज आहे ती पण मी तुम्हाला दाखवली आहे. ओके. तर सेम प्रोसेस आपण फॉलो करूयात चला. तर Geminiमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इकडे इमेज अपलोड करायची आहे. ज्या प्रकारची इमेज आपल्याला हवी आहे, ओके. ती इमेज या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. तर मी ही इमेज स्टायलिश मेनची इमेज या ठिकाणी मी अपलोड केलेली आहे. आणि आता आपल्याला प्रॉम्प्ट क्रिएट करायचा आहे. तर Geminiला आपण सांगूयात, की मला प्रॉम्प्ट क्रिएट करायची आणि अशा प्रकारची इमेज क्रिएट क्रिएट करायची आहे. मला सेम इमेज क्रिएट करायची आहे. पण यामधील हेअर स्टाईल मला नको आहे. ओरिजिनल इमेजमधली हेअरस्टाईल ॲज इट इज हवी आहे. त्यासाठी प्रॉम्प्ट क्रिएट करून दे. तर मी याला सांगतोय, की अशा प्रकारची मला माझी इमेज क्रिएट करायची आहे. फक्त जी काही हेअरस्टाईल आहे, या फोटोमधली हेअरस्टाईल घेऊ नको. जो काही ओरिजिनल फोटोमध्ये हेअरस्टाईल आहे, तीच घे. तर अशा प्रकारे क्लिअरली मी मराठीतून इथं दिलेलं आहे. Google Geminiला सांगितलंय आणि त्यासाठी मला प्रॉम्प्ट बनवून दे, असं पण या ठिकाणी सांगितलंय. हिंदीमध्ये सांगू शकता, इंग्लिशमध्ये पण टाइप करू शकता किंवा हिंदीमध्ये टाइप करू शकता. ओके. आणि हे टाइप करून झाल्यानंतर Geminiला आपण सांगितल्यानंतर मला प्रॉम्प्ट क्रिएट करायचा आहे. इकडे काही ऑप्शन आहेत बघा. या एरोवर क्लिक करा, डाउन एरोवर. फास्ट थिंकिंग प्रो हे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर थिंकिंगवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. इकडे काही सेकंदाचा तो टाईम घेईल आणि त्याच्यानंतर प्रॉम्प्ट क्रिएट करून देईल. ओके. तर इथे आता मी मराठीत टाइप केलेलं आहे. मराठीत कमांड दिलेल्या आहेत Google Geminiला. तर असं नाही की मराठीतच प्रॉम्प्ट येतील. प्रॉम्प्ट इंग्लिशमध्ये पण येऊ शकतात, हिंदीत येऊ शकतात किंवा मराठीत पण येऊ शकतात. जे काही प्रॉम्प्ट येईल नो प्रॉब्लेम. आपल्याला ते ॲज इट इज कॉपी करायचं आहे आणि हे फोटो एडिट करताना ते पेस्ट करायचं आहे. तर आपण चेक करूयात एकदा. तर आणखी प्रोसेस होतीये. ओके. तर काही वेळेस तुमच्या इकडे असं पण होऊ शकतं, की प्रॉम्प्टच्या ऐवजी इमेज येईल. ओके. तर परत एकदा Google Geminiला सांगायचं, की मला इमेज नको आहे. मला प्रॉम्प्ट क्रिएट करून हवी आहे. ओके. तेव्हा हा काय म्हणतो, या सुधारित इमेजमध्ये तुमच्या विनंतीनुसार हेअरस्टाईल तशीच ठेवली आहे. मी या नवीन प्रतिमेत इमेज डॉट पी-एन-जी मधील नैसर्गिक केस करत. पण याने आणखी आपल्याला काही प्रॉम्प्ट दिलेला नाही आहे आय थिंक. ओके. तर याला आपण सांगूयात, मला प्रॉम्प्ट क्रिएट करून दे. आणि मी परत एकदा इकडे सबमिट बटनवर क्लिक करतोय. तर याने मला काही प्रॉम्प्ट क्रिएट करून दिलेलं नाहीये. ओके. परत एकदा आपण त्याला सांगतो, की मला प्रॉम्प्ट क्रिएट करून हवी आहे. तुमच्या केसमध्ये पण असं होऊ शकतं किंवा होणार पण नाही. डायरेक्टली तो प्रॉम्प्ट क्रिएट करून देईल.
हे पहा या ठिकाणी काही प्रॉम्प्ट आलेला आहे. तो प्रॉम्प्ट मी आता कॉपी करतोय. ओके. या ठिकाणी प्रॉम्प्ट आलेला आहे. इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट आलेला आहे. तो प्रॉम्प्ट मी ॲज इट इज कॉपी करतो. त्याच्यानंतर इकडे मेनू ऑप्शन मेनू बार आहे. त्या मेनू बारवर क्लिक करायचं आहे. न्यू चॅटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तो जो काही प्रॉम्प्ट होता, तो पेस्ट करायचा आहे आणि आपली जी काही ओरिजिनल इमेज आहे, ती या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायची आहे. माझी जी काही ओरिजिनल इमेज आहे, ती मी या ठिकाणी पेस्ट करतोय. ओके. ठीक आहे, मी प्रॉम्प्ट आणि इमेज या ठिकाणी अपलोड केलेली आहे. इकडे हा जो ऑप्शन आहे फास्ट ॲज इट इज ठेवायचा आहे आणि नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारची इमेज क्रिएट झालेली आहे. हे पहा. ही इमेज आहे. अतिशय चांगल्या प्रकारे Google Geminiने मला माझा फोटो एडिट करून दिलेला आहे. तर ही अशा स्टेप्स फॉलो करून तुम्ही देखील तुमचा फोटो एडिट करू